नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहणार आहोत। 30 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा। तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे ॲनी बेझंट। लक्षात ठेवा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट। विद्यार्थी मित्रांनो, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे। पुढील प्रश्न पहा, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी। योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान। लक्षात ठेवा, खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी या नावाने ओळखले जाते। पुढे पहा, अभिनव भारत या संघटनेचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी होते? अभिनव भारत। योग्य उत्तर आहे नाशिक। अभिनव भारत या संघटनेचे मुख्यालय नाशिक या ठिकाणी होते। पुढचा प्रश्न पहा, विदर्भाचे खजुराहो म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? विदर्भाचे खजुराहो। योग्य उत्तर आहे गडचिरोली। प्रश्न लिहून ठेवा, महत्त्वपूर्ण आहे। विदर्भाचे खजुराहो गडचिरोली। पुढे पहा, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? पहिला साक्षर जिल्हा। योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग। महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग। पुढे पहा, पंचवटी हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? पंचवटी हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? योग्य उत्तर आहे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्याचं जुनं नाव काय आहे? पंचवटी। पुढे पहा, दुधा तुपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? दुधा तुपाचा जिल्हा। योग्य उत्तर आहे धुळे। लिहून ठेवा, दुधा तुपाचा जिल्हा धुळे। पुढे पहा, वाईन सिटी हे कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? वाईन सिटी ही कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? योग्य उत्तर आहे नाशिक जिल्हा। लक्षात ठेवा, वाईन सिटी ही नाशिक जिल्ह्याची ओळख आहे। पुढे पहा, अल्लाउद्दीन खिल्जी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले? अल्लाउद्दीन खिल्जी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले? योग्य उत्तर आहे देवगिरी। देवगिरी। पुढे पहा, महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिवीराने दिला? महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिवीराने दिला? योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके। वासुदेव बळवंत फडके। पुढे पहा, क्ष किरणाचा शोध कोणी लावला? क्ष किरण। योग्य उत्तर आहे विल्यम रॉडजेन। विल्यम रॉडजेन या शास्त्रज्ञाने क्ष किरणाचा शोध लावला। पुढे पहा, हिस्ट्री हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? हिस्ट्री। योग्य उत्तर आहे ग्रीक भाषा। लक्षात ठेवा, हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे। डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय। घटनेचा मसुदा, मार्गदर्शक तत्वे, घटनेचा सरनामा, लिखित घटना। उत्तर काय असणार आहे? तर पहा, घटनेचा सरनामा। घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा, आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय। पुढे पहा, त हा कोणता विभक्ती प्रकार आहे? त। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे तृतीया। तृतीया। लक्षात ठेवा, त, ई, आ हे जे काही प्रत्यय आहे ते कोणत्या विभक्ती प्रत्यय आहे? तर तृतीया। लक्षात ठेवा, सॉरी या ठिकाणी तृतीया नाही आहे, तर सप्तमी आहे। सॉरी या ठिकाणी चूक झाली आहे। त, त कशाचा आहे? सप्तमी। त, ई, आ हे जर प्रत्यय आले तर लक्षात ठेवायचं आहे त कुठे असतो? सप्तमीमध्ये। ई कुठे असतो? सप्तमी। आ कुठे असतो? सप्तमी। ओके, या ठिकाणी करेक्शन करून घ्या, सप्तमी आहे, कन्फ्यूज होऊ नका। ओके, सप्तमी। पुढे पहा, नांदेड जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नांदेड जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर। पुढे पहा, तेलंगणा राज्याची स्थापना कधी झाली? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 2 जून 2014। तेलंगणा राज्याची स्थापना 2 जून 2014। पुढे पहा, कवी बी
हे कोणाचे टोपणनाव आहे? कवी बी हे कोणाचे टोपणनाव आहे? तर नारायण मुरलीधर गुप्ते. लक्षात ठेवा, कवी बी हे टोपणनाव कोणाचं आहे? नारायण मुरलीधर गुप्ते. पुढे पहा, सिंधू नदीचा उगम कोठे होतो? योग्य उत्तर आहे मानस सरोवर जवळ तिबेट या ठिकाणी. लक्षात ठेवा, मानस सरोवराजवळ तिबेट या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो. पुढे पहा, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण पदार्थ, योग्य उत्तर आहे हिरा. लक्षात ठेवा, सर्वात कठीण पदार्थ हिरा. वारंवार हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, कंपू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कंपू, योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. कंपू हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. कुचिपुडी हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे? कुचिपुडी, योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. पुढे पहा, अर्नाळा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, अर्नाळा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे असं विचारलं आहे. पहिले आपल्याला जिल्हा माहिती पाहिजे. अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवा, पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे. पालघर जिल्ह्यात अर्नाळा किल्ला आहे. तर कोणत्या तालुक्यात? तर वसई तालुक्यात. लक्षात ठेवा, वसई तालुक्यात अर्नाळा किल्ला आहे. ओके, पालघर जिल्ह्यामध्ये. पुढे पहा, डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? डहाणू, योग्य उत्तर आहे चिकू. डहाणू हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. पुढे पहा, सार्वजनिक काका म्हणून कोणास ओळखले जाते? सार्वजनिक काका, योग्य उत्तर आहे ग वा जोशी. म्हणजेच काय? गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. लिहून ठेवा. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कोठे स्वीकारला? कोठे स्वीकारला? सर्वांना उत्तर यायलाच पाहिजे. कोठे? तर नागपूर या ठिकाणी. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. कोठे स्वीकारला? नागपूर या ठिकाणी. पुढे पहा, तुंगार टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तुंगार टेकड्या, योग्य उत्तर आहे पालघर जिल्हा. तुंगार टेकड्या पालघर जिल्ह्यात आहे. रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? उत्तर यायला पाहिजे, सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे कोकण. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येतो. पुढे पहा, धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर सर्व धर्मांना समान वागणूक. ओके, धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे सर्व धर्मांना समान वागणूक. जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश कोणता आहे? योग्य उत्तर आहे पामीरचे पठार. कोठे आहे? तिबेट या ठिकाणी. जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश पामीरचे पठार. मदनलाल धिंगरा यांनी कोणत्या वर्षी करझन वायलीची हत्या केली? करझन वायलीची हत्या मदनलाल धिंगरा यांनी केली होती. कोणत्या वर्षी केली? योग्य उत्तर आहे 1909. 1909. पुढे पहा, महात्मा गांधींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह कधी केला? कधी केला? तर योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय, रौलेट ऍक्ट विरोधी. लक्षात ठेवा, महात्मा गांधींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह हा रौलेट ऍक्ट विरोधी केला होता. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.